धुले में उम्मीद अभियान की महिलाओं ने इस दिवाली को खास बना दिया है। जिले की साकड़ी पंचायत समिति के अंतर्गत उम्मीद महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका अभियान की महिला समूहों ने दिवाली उत्सव के मौके पर हस्त निर्मित वस्तुओं के स्टॉल लगाए हैं। यहां घरगुती फराल, सजावटी सामान, नागली पापड़ और साड़ियां जैसी वस्तुएं प्रदर्शित की गई। इस उपक्रम से ग्रामीण महिलाओं की आत्मनिर्भरता और उद्यमशीलता को नई दिशा मिल रही है। नागरिकों की ओर से इन स्टॉल्स को जबरदस्त प्रतिसाद मिल रहा है। कार्यक्रम का उद्घाटन समूह विकास अधिकारी शशिकांत सोनवणे ने किया। महिलाओं की मेहनत और सृजनशीलता ने आत्मनिर्भरता और सशक्तिकरण का सुंदर उदाहरण पेश किया है। गेल्या आठवड्यातच जिल्हा परिषद स्तरावरून माननीय प्रकल्प कार्यालय आणि माननीय सीओ साहेबांच्या आदेशानुसार दिवाळीनिमित्त आपल्या ग्रामीण भागातील ज्या महिला बचत गटाचे संबंध सर्व ज्या महिला भगिनी आहेत त्यांचे दिवाळी फराळ आणि त्यांच्या विभागाशी संबंधित ज्या वेगवेगळ्या वस्तू त्या तयार करतात। आता साक्री तालुक्यात आपल्याला कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारचे 4700च्या आसपास आपले बचत गट आहेत आणि जवळजवळ 49,000 महिला त्याच्याशी जोडलेल्या आहेत। ओके। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब गरजू गटातील महिलांना दिवाळीनिमित्त फराळ लावण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्य अभियान व्यवस्थापन कक्षाकडून आदेशित करण्यात आलं होतं। त्या पद्धतीने माननीय प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या आपल्याला आदेश होते की ग्रामीण भागातील महिलांना दिवाळीनिमित्त त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी व त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी। मला उमेद गटाकडून मला CF मिळाला। त्या CFमधून मी 100पासून तर सुरुवात केली, 100 रुपयापासून तर मी आज 1000 अशी उत्पन्न काढते आणि मी आता घरगुती खमंग